आता मी सांगतो तसं करायचं, आणि जर नाही केलंस ना तर यश आता माझ्या घरी आहे, इथून सरळ देवाघरी जाईल. बघ मंगेश, तू असं काहीही करणार नाहीयेस. करू शकतो मी, असंच करू शकतो मी, माहिती आहे तुला. मंगेश, त्यांना जाऊ दे. मी हात जोडते मंगेश, तुला माझा जीव घ्यायचा आहे, मग तू मला मारला, त्यांना सोड. आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट. पण काही नाही, आणि याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. अशा परिस्थितीत तू घरातून बाहेर पडणं धोक्याचं आहे. एक तर तू प्रेग्नंट आहेस, त्यात मंगेश असा बाहेर मोकाट सुटलाय. त्यानं तुला काही केलं म्हणजे? तो काही नाही करणार मला. आई, माझं जाणं खरंच खूप गरजेचं आहे. नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई प्लीज माझं ऐका, मी अगदी थोड्या वेळात परत येईन. हे बघ, जोपर्यंत मंगेश सापडत नाही तोपर्यंत तू घरातून बाहेर पडायचं नाही, समजलं? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी नाही जात. पण मग मला शिवानीला कळवावे लागेल तसं. मी तिला फोन करते. तू कशाला करतेस? मी करते ना. दे मला नंबर दे. नंबर माझ्या डायरीत लिहिलाय आतमध्ये. बर, मी आणते डायरी. बस तू. मला माफ करा आई, पण मला जावंच लागेल. कारण मी नाही गेले तर नीरजाचं सुखी संसाराचं स्वप्न मोडेल. या घरावर दुःखाचा पहाड कोसळेल, आणि मला ते नकोय. माझी काय चूक आहे? केतकरांच्या घराशी संबंध जोडायला निघाला असतो, ही चूक आहे तुझी, ही चूक. प्लीज मला सोड. सोडणार, पण मनू इथे आल्याशिवाय नाही. मनू बघा ना, एकटीच कुठेतरी बाहेर गेली आहे. मग काय, मग खूप टेन्शन मध्ये होती. मला वाटतं आपल्याला जी शंका येते ना ते खरंच आहे. काय? यशराव बेपत्ता होण्यामागे मंगेशचाच हात असावा, आणि म्हणूनच कदाचित मनूला त्यांनी तिथे बोलावलं असावं. पण सर, मला एक कळत नाहीये मॅडम, मी तुम्हाला का नाही सांगितलं? कदाचित मंगेशने तिला तशी अट घातली असणार. तिचा फोन टॅप करायला हवा, तेव्हाच आपल्याला कळू शकतं की तो नेमका कुठे, आणि आपला संशय खरा आहे का. तुम्हाला जिथे बोलवलं होतं तिथे पोचलीये मी. तू यशला सोड. मी काय करायचं आणि काय नाही तू सांगायचं नाहीस मला. मंगेश, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग तू त्यांना का त्रास देतोयस? त्यांना सोड ना. सोडणार आहे, सोडणारच आहे, पण आधी तू ये. त्वरित की आपण बसूया, विचार करूया, बोलूया, मग ठरवू आपण काय करायचं ते. मनस्विनी मॅडमना मंगेशने फोन केला होता. काय म्हणाला तो? त्याने मॅडमना कुठेतरी चिंचोली फाट्याजवळ भेटायला बोलवले. सोबत 2 कॉन्स्टेबल घे, ताबडतोब निघायला हवं. चल. मंगेश, कुठे आणलंस तुम्हाला हे? तू मला आता घरी. मुद्दाम खोटा पत्ता सांगितला तुला मी. तुझ्या त्या नवऱ्यावर अजिबात विश्वास नाही माझा. त्याने तुझा फोन टॅप केला असणार माहितीये मला पकडण्यासाठी, पण त्याला माहित नाही त्याच्यापेक्षा हुशार आहे मी. कुठे पडणार आहेस तू? तू कुठेही गेलास ना तरी तू वाचू नाही शकत. तुला पोलीस शोधून काढते. घाबरत नाही मी कोणालाही, ना पोलिसांना ना तुझ्या आकाशला. आणि तो आकाश माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, कधीच नाही.